श्री स्वामी समर्थ श्री कृष्ण जन्मोत्सव सेवा पूजन संपूर्ण पूजा साहित्य जन्माष्टमी संपूर्ण पूजा विधी जन्माष्टमीचे व्रत का करावे जन्माष्टमीला खरेदी करा ही वस्तू पूजा साहित्य देवघरातील श्री बाळकृष्ण तुळशीचे पाने फुले गंध हळदी कुंकू अभिषेकसाठी पाणी व अभिषेक पात्र प्लेट पंचामृत फळे दही लोणी किंवा सुंठ खडीसाखरेचा नैवेद्य नित्यसेवा व विष्णू सहस्रनाम ग्रंथ सेवा रात्री 11 वाजता सुरू करावी। श्री स्वामी स्तवन श्री स्वामी समर्थ जप 1 माळ श्रीकृष्ण मंत्र 1 माळ नित्यसेवेतील श्रीकृष्ण गायत्री मंत्र 1 माळ मंत्र ओम देवकी नंदनाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो कृष्ण प्रचोदयात् श्री विष्णु सहस्रनाम स्तोत्र 1 वेळा श्री व्यंकटेश स्तोत्र प्राकृत 1 वेळा श्री गीतेची 18 नावे श्री कृष्ण किलक स्तोत्र 1, 11, 21 वेळा भगवान श्रीकृष्णाची विविध स्तोत्रे पठन करणे गीतेचा 15वा अध्याय श्री सूक्त पुरुष सूक्त युक्त अभिषेक पूजन रात्री 12:30 पर्यंत पूर्ण करावे आणि त्यानंतर वरील नैवेद्य दाखवून आरती मंत्र पुष्पांजली अर्पण करावी आणि 12:39 वाजता भगवान श्रीकृष्णांना पाळण्यात ठेवून पाळणा म्हणावा। यानंतर शक्य असल्यास सर्व श्रीकृष्ण स्तोत्र म्हणावीत। जन्माष्टमीला खरेदी करा ह्या वस्तू बाळकृष्णासाठी नवीन वस्त्र खरेदी करावे। बाळकृष्णाला फाटलेली वस्त्र परिधान करू नये। कोणत्याच देवाला फाटके वस्त्र असू नये। गायीसोबत वासरू अशी मूर्ती गाय वासरू मूर्ती आणायची आहे। जन्माष्टमीचे व्रत का करावे 18 पुराणापैकी श्री भविष्य पुराणात असा उल्लेख येतो की जो कोणी जन्माष्टमीचे व्रत करतो त्यांना अकाली मृत्यू येत नाही। तसेच ज्या गर्भवती माता भगिनी भगवान कृष्णाच्या प्रीत्यर्थ असलेले हे व्रत करतात त्यांच्या गर्भस्थ शिशुला भगवान कृष्णाद्वारे सुखी तथा सुआरोग्याचा आशीर्वाद प्राप्त होतो। महत्त्वाची सूचना आपली शारीरिक परिस्थिती तब्येत इत्यादी लक्षात घेऊनच व्रत करावे। व्रत करता न आल्यास फक्त शक्य ती पूजन सेवा उपासना करावी। ब्रह्मवैवर्त पुराणात असे वर्णन येते की जो कोणी श्रीकृष्ण जन्माष्टमीचे व्रत करतो तो त्याच्या मागील 100 जन्मातील पापांपासून मुक्त होतो। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।